घनदाट जंगल, पक्ष्यांचा मधुर किलबिलाट आणि त्या शांत वातावरणात एक तेजस्वी अवधूत समाधी अवस्थेत बसले होते. अंगावर वस्त्र नव्हते, चेहऱ्यावर दिव्य तेज होते, डोळ्यात संपूर्ण विश्व सामावले होते. ते होते भगवान दत्तात्रेय. त्यांच्या चेहऱ्यावर एवढे समाधान आणि आनंद पाहून अनेक ऋषीही आश्चर्यचकित होते. हे कसं शक्य आहे? ना राजवाडा, ना संपत्ती, ना कोणत्याही गोष्टीचा मोह, तरीही एवढा आनंद. हीच गोष्ट राजा यदूंच्या मनातही आली. एक दिवस त्यांनी भगवान दत्तात्रेयांच्या चरणी जाऊन नम्रपणे प्रश्न विचारला. राजा यदू म्हणाले, प्रभू, मी अनेक महान ऋषी पाहिले, प्रत्येकाचा एक गुरु आहे, परंतु तुमच्यासारखे आनंदी, मुक्त आणि समाधानी मी कधीच पाहिले नाही. तुमचा गुरु कोण आहे? भगवान दत्तात्रेय हलकेसे हसले. त्यांनी आकाशाकडे पाहिले आणि म्हणाले, राजन, माझा एक गुरु नाही, दोनही नाही, माझे तब्बल 24 गुरु आहेत. पण प्रश्न असा आहे, भगवान दत्तात्रेयांसारख्या त्रिमूर्ती स्वरूप असलेल्या देवाला 24 गुरूंची गरज का पडली? आणि त्या 24 गुरूंनी त्यांना नेमकं काय शिकवलं? आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण कदाचित या 24 गुरूंमधून तुम्हालाही तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा धडा मिळेल. राजा यदू आश्चर्यचकित झाले. 24 गुरु? पण प्रभू, ते कोण? भगवान दत्तात्रेय म्हणाले, चल, आज मी तुला माझ्या प्रत्येक गुरुची भेट घडवितो. भगवान दत्तात्रेय राजा यदूंना घेऊन हिरव्या जंगलातून चालू लागले. अचानक ते थांबले. त्यांनी खाली वाकून पृथ्वीला स्पर्श केला. राजन, ही आहे माझी पहिली गुरु. राजा यदू आश्चर्याने म्हणाले, पृथ्वी? गुरु? भगवान दत्तात्रेय म्हणाले, होय राजन, पृथ्वी, सहनशीलतेची मूर्ती. पृथ्वीवर कितीही अन्याय झाला, तिला खोदले गेले, तिच्यावर घाण टाकली गेली, तरीही ती सर्वांना अन्न, पाणी आणि आश्रय देत राहिली. तिने कधीही कोणाविषयी राग किंवा सुडाची भावना ठेवली नाही. हे पाहून त्यांनी पृथ्वीला आपला पहिला गुरु मानले. यातून भक्तांनो, आपल्याला हा धडा घ्यायचा आहे की आयुष्यात कुठलीही, कितीही वेळा टीका केली, अपमान केला, अडचणी आल्या, पण त्यामुळे आपला चांगुलपणा सोडू नये. सहनशीलता आणि क्षमा हीच खऱ्या महान व्यक्तीची ओळख असते. नंतर पुढे प्रभू चालू लागले आणि मंद वाऱ्याची झुळूक आली. वारा त्यांसोबत फुलांचा सुगंध घेऊन वाहत होता. काही वेळाने तोच वारा कचऱ्याच्या दुर्गंधीतूनही गेला, पण त्याने ना सुगंध स्वतःजवळ ठेवला ना दुर्गंध. तो फक्त पुढे निघून गेला. दत्तात्रेयांनी याच्यातून अल्पित राहण्याची कला शिकवली. जीवनात चांगले वाईट अनुभव येत राहतात. प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेतली तर शांतता हरवते. मन वाऱ्यासारखे मुक्त ठेवले तरच आनंद मिळतो. मित्रांनो, पृथ्वीसारखी सहनशीलता आणि वाऱ्यासारखी सहजता आपल्या आयुष्यात आपण ठेवतो का? तुमच्या मते सहनशीलता ही कमजोरी आहे का की मोठी ताकद? हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढे चालत चालत यदुराज निघतात आणि आकाशात अचानक बघतात. काळे ढग जमा झालेले असतात. कधी विजा चमकतात तर कधी स्वच्छ निळे आकाश दिसते. पण या सगळ्या बदलानंतरही आकाश स्वतः बदलत नाही. भगवान दत्तात्रेयांनी समजले की ही आत्मा हा आकाशासारखा विशाल आणि शाश्वत आहे. जीवनातला धडा यातून ते शिकवतात की सुख, दुःख, यश आणि अपयश हे तात्पुरते असते. मन विशाल ठेवले तर कोणतेही संकट कायमचे वाटत नाही. ते दोघेही पुढे चालत राहिले. पुढे त्यांना एक स्वच्छ नदी दिसली. दत्तात्रेयांनी नदीच्या स्वच्छ पाण्याकडे पाहिले आणि म्हणाले, पाणी नेहमी खाली वाहते, पण त्याच नम्रतेमुळे ते प्रत्येक जीवाची तहान भागवते. त्याच्या स्पर्शाने सर्वांना ताजेपणा मिळतो. राजन, म्हणून जितके मोठे व्हाल तितकेच नम्र राहा. नम्र स्वभावामुळेच माणूस इतरांच्या हृदयात स्थान मिळवतो. आणि म्हणूनच पाणी देखील माझा एक गुरु आहे, जो नम्रता आणि पवित्रता यांना प्राधान्य देतो. ते दोघं पुढे चालत असतात आणि त्यांना एक पर्णकुटिका दिसते. तिथे एक चुलीमध्ये अग्नी पेटवलेला असतो. अग्नीमध्ये ते बोलले, काहीही टाकले तरी तो त्याचं रूपांतरच करतो आणि स्वतः तेज कायम ठेवतो. तो अंधार दूर करतो आणि उष्णता देतो.
दत्तात्रेयांनी अग्नीकडून शिकले की परिस्थिती कशीही असली तरी स्वतःचे चारित्र्य आणि तेज टिकवून ठेवावे. यातून ते सांगतात, इतरांच्या चुकीमुळे आपण चुकीचे होऊ नये. वाईट अनुभवामधून शिकून स्वतःला अधिक चांगले बनवणे, ना की इतरांच्या चुकीमध्ये आपणही वाहून जाणे. म्हणूनच ते म्हणतात, अग्नी हा पावित्र्य आणि तेज याचं शिक्षण देतो. म्हणूनच तो माझा गुरु आहे. पुढे चालता चालता त्यांना सायंकाळ होते आणि सूर्य मावळून जातो आणि वरती चंद्राचे दर्शन व्हायला सुरुवात होते. दत्तात्रेय म्हणतात, राजन वरती बघ. चंद्र म्हणजे बदल स्वीकारण्याची कला. चंद्र कधी पौर्णिमेसारखा पूर्ण दिसतो तर कधी अमावस्येला दिसतच नाही. पण प्रत्यक्षात चंद्र कमी जास्त होत नाही. बदल फक्त त्याच्या कलांमध्ये दिसतो. दत्तात्रेयांनी जाणले की आत्मा कायम एकसारखाच असतो, पण त्याच्यामध्ये येणारे अनुभव हे वेगवेगळे असतात. म्हणून आपण चंद्रासारखं बदल स्वीकारता आले पाहिजे. जीवनात परिस्थिती बदलत राहते, त्यामुळे निराश न होता संयम ठेवला तर तो पुन्हा उजेडातच येतो. म्हणूनच आपण आनंदाने जगत राहावे आणि बदल स्वीकारावे. म्हणूनच चंद्र देखील हा माझा गुरु आहे. असे करता करता रात्र निघून जाते, दिवस उजाडतो आणि दुसऱ्या दिवशीचा लख्ख सूर्य उगवतो. आणि सूर्य उगवताना दत्तात्रेय बोलतात, सूर्य रोज उगवतो, सर्वांना प्रकाश देतो आणि कोणताही भेदभाव करत नाही. तो समुद्रातून पाणी घेतो आणि पावसाच्या रूपाने पुन्हा पृथ्वीला परत देतो. दत्तात्रेयांनी त्यांच्याकडून देण्याची वृत्ती शिकली. जीवनाचा धडा ह्यातून ते सांगतात, आपल्या ज्ञानाचा, वेळेचा आणि प्रेमाचा उपयोग इतरांच्या भल्यासाठी केला तरच जीवन सार्थक होते. त्यामुळे निस्वार्थपणे सेवा करा आणि निस्वार्थपणे जगा. म्हणूनच दत्तात्रेय सांगतात, सूर्य देखील हा माझा एक गुरु आहे. पुढे जाऊन त्यांना झाडावरती एक कबूतर दिसतं. ते कबुतराकडे बोट करून म्हणतात, राजन तुला काय वाटतं, ह्यामध्ये कबूतर माझा गुरु असू शकतो का? तर राजन बोलला, का, कबूतर का असू शकतो? तेव्हा पुढे दत्तात्रेय सांगतात, कबुतरांचे संपूर्ण कुटुंब एकमेकांवर इतके प्रेम करत होते की शिकाऱ्याच्या पिल्लांना पकडल्यावरती आईवडीलही मोहापोटी त्याच जाळ्यात अडकतात. हे पाहून दत्तात्रेयांना समजले की विवेक हरपला, मोह दुःखाचे कारण ठरतो. प्रेम आवश्यक आहे, पण कोणत्याही व्यक्ती किंवा वस्तूवर इतका मोह ठेवू नका की योग्य निर्णय घेण्याची क्षमता हरवून जाईल. म्हणून अतिमोह कधीही घातक ठरतो. हे ह्या कबुतराच्या घरट्याने आणि त्याच्या परिवाराने मला शिकवले. पुढे ते जंगलातून चालत असताना त्यांना एक महामोठा अजगर दिसतो. तेव्हा दत्तात्रेय म्हणतात, राजन हे बघ. पुढे जाऊन दत्तात्रेय म्हणतात, राजन हे बघ. अजगर अन्नासाठी सतत धावपळ करत नाही. जेव्हा ते मिळते ते शांतपणे स्वीकारतो. तो अनावश्यक चिंता करत नाही. दत्तात्रेयांनी त्यांच्याकडून समाधानाचे महत्त्व शिकले. जीवनात त्यांनी हा धडा घेतला की मेहनत करा, पण प्रत्यक्ष गोष्टींची चिंता करून स्वतःचे मानसिक स्वास्थ्य बिघडवू नका. समाधानातही आनंदाने राहा. भक्तांनो, तुम्ही आत्तापर्यंतच्या वेगवेगळ्या गुरूंच्या रूपात काय शिकलात? तुमच्या आयुष्यातही काही प्रसंग आलेत का की ते तुमच्याशी संलग्न आहेत ह्या गोष्टींशी? तर नक्कीच कमेंट करा. चला तर मग पुढच्या कथेकडे वळूया. चालत चालत पुढे ते दोघे एका ठिकाणी पोचतात. तिथे त्यांना समुद्राचा आवाज येतो. तेव्हा दत्तात्रेय दाखवतात, असंख्य नद्या समुद्रात येऊन मिळतायत बघ राजन. तरी समुद्र आपल्या मर्यादा सोडत नाही. पावसाळा असो किंवा उन्हाळा असो, तो आपल्या स्वभावात स्थिर राहतो. दत्तात्रेयांनी समुद्राकडून मनाची स्थिरता शिकली. यश मिळाले म्हणून अहंकार करू नका आणि अपयश आले म्हणून खचू नका. स्थिर मनच योग्य निर्णय घेऊ शकतं. तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच मला सांगा. समुद्रासारखे शांत राहणे आजच्या काळात शक्य आहे का भक्तांनो? जर होय तर ते कसे? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा. पुढे चालत असताना त्यांना एक लहान मुलगा पतंग उडवताना दिसतो. पतंगाला पाहून दत्तात्रेय म्हणतात, हे बघ राजन, तो हवेत किती छान उडत आहे. पण नंतर पाहिलं तर तो पतंग एका मंदिराच्या
जवळ पडायला सुरुवात होते आणि तिथे असतो एक तेजस्वी प्रकाश दिव्याचा. पण तो पतंग दिव्याच्या तेजस्वी प्रकाशाकडे आकर्षित झाला. त्या प्रकाशाचे खरे स्वरूप न समजता तो पुन्हा पुन्हा त्याच्याकडे झेपावत राहिला आणि शेवटी त्याच ज्योतीत जळून गेला. तेव्हा दत्तात्रयांना समजले की बाह्य आकर्षण अनेकदा विनाशाचे कारण बनते. आजच्या काळातही अनेक लोक पैसा, प्रसिद्धी किंवा दिखाव्याच्या मागे धावताना योग्य अयोग्य याचा विचार करत नाहीत. प्रत्येक चमकणारी गोष्ट सोनं नसते, हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. तिथून पुढे जाताना एक मधमाशी येऊन त्यांच्या कानाच्या जवळ गुंगवली. राजांचं लक्ष भरकटलं. राजन म्हणाला, मधमाशी इथे काय करते? तेव्हा दत्तात्रय म्हणले, ती सुद्धा माझा एक गुरु आहे. राजन म्हणाला, ते कसं? भगवान दत्तात्रयांनी दाखवलं की मधमाशी एका फुलावरच अवलंबून राहत नाही. ती अनेक फुलांवर जाऊन थोडा थोडा मध गोळा करते आणि सुंदर मधाचे पोळे तयार करते. तिने त्यांना शिकवलं की ज्ञानही असेच आहे. एका व्यक्तीकडून सर्व काही मिळत नाही. प्रत्येकाकडून काही ना काही चांगले शिकता येते. जीवनात नेहमी शिकत राहा असे दत्तात्रय सांगतात. चांगले विचार घ्या, चांगले संस्कार आणि चांगले अनुभव जिथून मिळतील तिथून ते नम्रपणे स्वीकारा. म्हणूनच मधमाशी ही ज्ञानसंग्रहाचा गुरु आहे असे ते दाखवतात. पुढे चालताना जंगलात त्यांना एक हत्ती दिसतो. एक बलवान हत्ती मुक्तपणे फिरत होता. पण शिकाऱ्यांनी एका मादी हत्तीचा उपयोग करून त्याला जाळ्यात अडकवले. आपल्या शक्तीचा त्याला उपयोगच झाला नाही, कारण तो मोहाच्या आहारी गेला होता. ते पाहून भगवान दत्तात्रयांनी जाणले की ज्याला स्वतःच्या इच्छांवर नियंत्रण नाही, तो कितीही बलवान असला तरी पराभूत होऊ शकतो. म्हणून जीवनाचे खरे सामर्थ्य शरीरात नसते, तर मनावर आणि इच्छांवर नियंत्रण ठेवण्यात असते. म्हणून ते म्हणतात, हत्ती हा इंद्रिय संयम याचा गुरु आहे. पुढे ते जातात. त्यांनी जे मधमाशीचं पोळं पाहिलं होतं तिथे एक मध गोळा करणारा माणूस आला होता. तेव्हा ते दाखवतात, मधमाशा आयुष्यभर कष्ट करून मध साठवतात, पण योग्य वेळ आल्यावर मध गोळा करणारा येतो आणि एका क्षणात सर्व मध घेऊन जातो. हे पाहून भगवान दत्तात्रयांना समजले की अतिसंचयाचा शेवटी उपयोग होत नाही. जीवनात ते सांगतात, पैसा आणि संपत्ती आवश्यक आहेच, पण त्याचाही मोह धरू नका. योग्य वेळी दान, सेवा आणि सत्कर्मासाठी त्याचा चांगला उपयोग करा. भक्तांनो, तुमचं या बाबतीत काय मत आहे हे नक्की कळवा. पुढे ते जातात. त्यांना एक गोंडस हरिण दिसतं. तेव्हा दत्तात्रय म्हणतात, राजन हे बघ, हा माझा आहे 15वा गुरु हरिण. राजन म्हणाला, ते कसे गुरुवर्य? तेव्हा म्हणतात, एक हरिण जंगलात आनंदाने फिरतं. शिकाऱ्याने मधुर बासरी वाजवली. त्या सुरांमध्ये हरिण इतकं रमतं की त्याला आजूबाजूच्या धोक्याचे भानच राहत नाही आणि ते जाळ्यात अडकतं. भगवान दत्तात्रयांनी यामधून इंद्रियाच्या आकर्षणाचा धोका ओळखला. प्रत्येक गोड बोलणारा माणूस आपला हितचिंतकच असेल असे नाही. विवेकाने निर्णय घेणे खूप आवश्यक आहे. कुणाच्या गोड बोलण्याने भुलू नका. स्वतःचा सद्विवेकी विचार आणि बुद्धी याचा वापर करा असे दत्तात्रेय आपल्याला सांगतात. तर आपण नेहमी चांगला विचार आणि चांगली बुद्धी वापरून आपले निर्णय घेतले पाहिजेत. राजन हात जोडतात आणि दत्तात्रयांना म्हणतात, गुरुवर्य, तुम्ही महान आहात. तुम्ही दिलेल्या प्रत्येक गुरूंचा शब्दानिशब्द खरा आहे. पुढे अजून तुमचे किती गुरु आहात ते मला कृपया करून तुम्ही सविस्तर सांगा, जेणेकरून मला माझ्या आयुष्यात नवीन विचार भेटतील. पुढे जाताना एक मासेकरी त्यांना दिसतो. तिकडे पाहून गुरुवर्य म्हणतात, बघ, ह्या माशांकडे बघ. माशाला फक्त एका छोट्या आमिषाचा मोह झाला आणि त्याने गळ गिळला. त्या एका क्षणाच्या मोहामुळे त्याचा जीव गेला. हे पाहून दत्तात्रय म्हणाले की अनेक संकटांची सुरुवात जिभेपासून होते. खाण्यावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवले तर अनेक अडचणी टाळता येतात. म्हणून जीवनात सगळ्याच गोष्टी खाण्याच्या योग्य असतील असे नाही. आपल्या जिभेवरती आणि बोलण्यावरती नेहमी संयम ठेवा. कमी बोला, सात्विक खा. तुमचं आयुष्य सोन्याहून पिवळं झाल्याशिवाय राहणार नाही. पुढे जाऊन ते सांगतात, माझा 17वा गुरु आहे पिंगला.
पिंगला नावाची एक स्त्री होती. ती संपूर्ण रात्र कोणीतरी येईल या आशेने वाट पाहत बसली होती. तिच्या मदतीसाठी कोणीच आले नव्हते. शेवटी ती निराश झाली. त्या क्षणी तिने सर्व अपेक्षा सोडल्या आणि तिच्या मनाला विलक्षण शांतता मिळाली. भगवान दत्तात्रेयांनी तिच्याकडून शिकले की दुःखाचे मूळ अनेकदा आपल्या अपेक्षांमध्येच असते. जास्त अपेक्षा ठेवल्या की दुःख वाढते. जे आहे त्याबद्दल कृतज्ञता राहिल्यास मनाला खरी शांती मिळते. म्हणून भक्तांनो, आपण नेहमी आपल्याला जे आहे त्यासाठी कृतज्ञ राहिलं पाहिजे आणि परमेश्वराला नम्रपणे अभिवादन केलं पाहिजे. पुढे जाऊन पक्षाकडे बोट दाखवून दत्तात्रेय म्हणतात, ह्या पक्षाच्या चोचीत मांसाचा तुकडा आहे बघ. इतर पक्षी त्याच्यावर हल्ला करू लागले आहेत. शेवटी त्याने तो माशाचा तुकडा खाली सोडला आणि क्षणात त्याची सुटका झाली. हे पाहून दत्तात्रेय राजनला सांगतात की काही गोष्टी सोडल्याशिवाय मनाला स्वातंत्र्य मिळत नाही. त्यामुळे मनातील राग, अहंकार आणि लोभ सोडल्यावरच जीवन हलके होते आणि आनंदी होते. त्यामुळे आयुष्यात कोणी काहीही बोललं, काहीही वागलं तरी राग अहंकार करण्यापेक्षा आनंदी राहा, मोकळे राहा. पुढे चालत चालत राजन म्हणतात, गुरुवर्य, तुमचे एवढे सारे गुरु आहेत, त्यामुळे तुमच्याकडे खूप ज्ञान आहे. तुमचा 19वा गुरु कोण आहे बरं? कोण असेल बरं? भक्तांनो, तुम्हाला काही आहे कल्पना कोणता गुरु असेल पुढे? चला तर पाहूया. पुढचा गुरु आहे जो आपल्या घरात अंगणात बागडत असतो, म्हणजेच लहान बाळ, निष्पाप आनंदी बाळ. लहान मुले कोणाशी वैर ठेवत नाही. ते भूतकाळाचा विचार करत नाही आणि भविष्याची चिंता करत नाही. हे प्रत्येक क्षण मनापासून जगतात. भगवान दत्तात्रेयांनी त्यांच्याकडून निरागसता आणि वर्तमानात जगण्याची कला शिकली. आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद घ्यायला शिका. प्रत्येक क्षण अमूल्य आहे असे ते सांगतात. पुढे भगवान दत्तात्रेय सांगतात, एका तरुणीकडून सुद्धा मी काही शिकलो. ती सुद्धा माझी एक गुरु आहे. ते म्हणतात, एक तरुणी एका पाहुण्यांसाठी काम करत होती. तिच्या हातातील अनेक बांगड्या एकमेकींवर आपटून आवाज करत होत्या. तिने त्या काढून फक्त एक ठेवल्या आणि शांतता निर्माण झाली. भगवान दत्तात्रेयांनी या प्रसंगातून समजले की अनावश्यक गोंधळ आणि गर्दी मन विचलित करते. कधीकधी एकांत आणि शांतता हेच मनाला योग्य दिशा देतात. म्हणून शांतता ठेवा आणि आयुष्यात प्रगती करा. पुढे जाऊन एक शिकारी त्यांना दिसतो. तो बाण मारणारा कारागीर आपल्या कामात इतका तल्लीन होता की त्याच्या समोरून राजाची एक भव्य मिरवणूक गेली तरी त्याचे लक्ष विचलित झाले नाही. भगवान दत्तात्रेय सांगतात, त्याच्याकडून एकाग्रतेचे सामर्थ्य शिकले पाहिजे. तो त्याचा निशाणा एकदा लावला की तो इकडे तिकडे कुठेही पाहत नाही. यश मिळवायचे असेल तर मन एका ध्येयावर ठेवा आणि आवश्यक ते काम त्याच्यासाठी करा आणि तुमचं ध्येय साध्य करा. जीवनात तुम्हाला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. पुढे चालता चालता राजनच्या पायाखाली एक भला मोठा साप येतो. राजन दचकतो आणि ओरडतो, आई ग. तेव्हा दत्तात्रेय म्हणतात, घाबरू नको. हा साप सुद्धा माझा गुरु आहे. साप स्वतः कधीही घर बांधत नाही. दुसऱ्यांनी सोडलेल्या बिळात तो राहतो आणि गरजेपुरतेच जगतो. भगवान दत्तात्रेयांनी यामधून साधेपणाचं महत्त्व सांगितलं. अनावश्यक वस्तू आणि दिखावा वाढला की चिंता वाढते. साधे जीवन मनाला अधिक शांत ठेवते. म्हणूनच साधेपणाने जगा, शांतपणे जगा. पुढे जाऊन त्यांना एक कोळी दिसतो जो स्वतःच्या शरीरातून एक द्रव्य सोडून जाळे विणवतो. काही दिवसांनी तोच कोळी ते जाळे पुन्हा स्वतःमध्येच गुंडाळून घेतो. त्यांनी या दृश्यातून सृष्टीचे गूढ समजले की जशी सृष्टी परमेश्वरातून निर्माण होते आणि शेवटी त्यातच विलीन होते. या जगातील प्रत्येक गोष्ट नश्वर आहे. म्हणून अहंकार न करता ईश्वराचे स्मरण करत राहा आणि जीवन जगा. गोष्टींचा हव्यास करू नका. पुढे ते जातात आणि त्यांना एक भृंगी दिसतो. भृंगी एका किड्याला आपल्या घरट्यात घेऊन चाललेला असतो. तो किडा सतत भृंगीचे चिंतन करत राहतो आणि हळूहळू
त्याचा सारखाच बनतो असे प्राचीन उदाहरण त्यांनी दिले. भगवान दत्तात्रेयांनी यातून सांगितले की मन ज्या विचारांनी भरलेले असते तसेच आपले व्यक्तिमत्व घडते. जसे भृंगी त्या किड्याला त्याच्या घरात ठेवून सतत त्याच्या भोवती भुंगत असतो, त्याचप्रमाणे तो किडा देखील त्याच्यासारखाच वागू लागतो. म्हणून नेहमी चांगले विचार करा, सत्संग करा आणि ईश्वराचे स्मरण करा. ज्या गोष्टींचे सतत चिंतन कराल तसाच तुमचा स्वभाव आणि जीवनाचा मार्ग घडत जाईल. भगवान दत्तात्रेय राजा यदूंना म्हणाले, राजन, मी 24 गुरु केले कारण मला प्रत्येक जीव, प्रत्येक घटना आणि निसर्गातील प्रत्येक तत्वामध्ये परमेश्वराचे ज्ञान दिसले. जो शिकण्याची वृत्ती ठेवतो त्यांच्यासाठी संपूर्ण विश्व हेच गुरुकुल असते. राजा यदूंनी नम्रतेने त्यांच्या चरणी मस्तक ठेवले आणि म्हणाले, गुरुदेव, आज मला समजले की खरा गुरु तोच जो आपल्याकडे, जगाकडे नव्या दृष्टीने पाहायला शिकवतो. आणि हाच संदेश आजही आपल्याला तितकाच महत्त्वाचा आहे. जीवनातील प्रत्येक अनुभव हा आपल्यासाठी अधिक चांगला, अधिक ज्ञानी आणि अधिक आध्यात्मिक बनण्यासाठी आलेला असतो. प्रत्येक दिवस, प्रत्येक माणूस आणि प्रत्येक परिस्थिती ही आपली गुरु होऊ शकते, जर आपण नम्रतेने शिकण्यास तयार असू तरच. जर भगवान दत्तात्रेयांचा हा दिव्य संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने एकदा तरी श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा. तुमचा प्रत्येक जप हा केवळ कमेंट नसून गुरुप्रती असलेली तुमची भक्ती आहे. आणि अशाच ज्ञानवर्धक, भक्तिमय आणि जीवन बदलणाऱ्या कथा पाहण्यासाठी भक्तिगजर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओमध्ये आपण भगवान दत्तात्रेयांचे आणखी अद्भुत रहस्याचे उलगडा करूया. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. आणि या 24 गुरूंमध्ये तुमचा जीवनगुरू कोण आहे? फक्त त्याचे नाव कमेंटमध्ये लिहा. धन्यवाद.